विचार नव्हता केला का मी करोडपती होणार, कर्जच नील होतं की नाही होतं. त्याच वेळेस मला कळलं का इथं डोनेशन लागतं. डोनेशन प्रकार मला माहीत नव्हता. ते घर मातीचं घरी, दरवाजा म्हणजे आमचा काय, आमच्याकडे खताच्या गोण्या असतात ना, त्याचं फाळं हा आमच्या घराचा दरवाजा होता. मला असं वाटलं का मी काहीतरी चुकीचं काम करतोय आणि डिसाईड केलं होतं डायरेक्ट सेलिंग मी जन्मात आता कधीच करणार नाही. आणि मित्रांनो, मी कंस्ट्रक्शन फील्डमध्ये उतरलो. मी इन करणं बंद केलं होतं. तकदीर के खेल से निराश नहीं होते, तकदीर के खेल से निराश नहीं होते, जिंदगी में कभी उदास नहीं होते, हाथों के लकीरों पे यकीन मत करना क्योंकि तकदीर तो उनकी भी होती है जिनको हाथ नहीं होते. नमस्कार दोस्तों, माय सेल्फ देवदास मस्के. आज माझी जी स्टोरी आहे तुम्हाला एक प्रेरणादायी असणार आहे, कारण की आज जे माझं लाईफ आहे ह्या लाईफ पाठीमागं खूप मोठा संघर्ष आहे आणि त्यानंतर मी या ठिकाणी पोहोचले आहे. तर माझा जन्म अतिशय एका छोट्याशा खेडेगावात झालेला आहे. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. आज जर माझा बॅकग्राऊंड बघितला तर माझ्या जे काही सराउंडिंग होते, माझे नातेवाईक, माझे चुलते हे श्रीमंत होते, कारण की ते गव्हर्मेंट जॉबला होते. माझे वडील हे खेड्यात राहिले, शिकले नाही आणि त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी मजुरी आणि शेती हा त्यांचा प्रामुख्याने होतं. तर माझ्यापेक्षा 6 बहिणी मला मोठ्या आहे, मी घरात लहान आहे. आणि जेव्हा माझे वडील 65 वर्षाचे असताना शेतात काम करायचे त्यावेळेस मला असं वाटायचं का मी वडिलांना मदत करायला पाहिजे. पण त्यावेळेस कळलं का माझ्या वडिलांच्या गरिबीचं कारण काय, ह्या वयामध्ये त्यांना शेती का करावं लागते. त्याचं कारण मला कळलं का माझे वडील शिकले नाही, माझे चुलते शिकले, त्यांना गव्हर्मेंट जॉब भेटला, त्यांचं लाईफ चांगलं आहे. माझे वडील शिकले नाही, माझे वडील शेती करतात, त्यामुळं आम्हाला हा संघर्ष आहे. आणि त्या ठिकाणी मी डिसाईड केलं होतं, जरी मी गरीब घरात जन्मलो, जरी मी माझे वडील मजुरी करतात, तरी मी शिक्षण करणार. एवढं शिक्षण माझ्या खानदानीत कोणी नाही केलं, या लेवलपर्यंत मी शिक्षण करणार. आणि मित्रांनो, असंच मी माझं शिक्षण 5वीपासून काम करत केलेलं. अक्षरशः आमच्या पश्चिम महाराष्ट्रात कोपरगाव तालुक्यामध्ये द्राक्षाची शेती आहे, ऊसाची शेती आहे. मला सगळे कामं हे 5वीपासून मी करतो आहे. अक्षरशः माझी उंची पुरत नव्हती, तर मी जे काय 3 पायाची लोखंडाची घोडी असते त्याच्यावर उभं राहून काम करत होतो. मित्रांनो, दर रविवार आणि शनिवार हा माझा काम करण्यातच जायचा आहे. आणि यातूनच मी 10वीपर्यंत शिक्षण केलं. पुढचं शिक्षण करण्यासाठी मला 15-20 किलोमीटर जावं लागलं होतं. त्या ठिकाणी मी 150 रुपयाची सायकल घेऊन केलं. असं करत असताना मला लक्षात आलं का माझं काम करून जे काही शिक्षण चाललं आहे त्यातून माझं एम पूर्ण होणार नाही. मग त्याच वेळेस मी विचार केला का मला शहरामध्ये जाऊन शिकायचं आहे. पण माझे वडील नाही म्हटले, कारण की परिस्थिती पैसे पेड करण्याची अजिबात नव्हते. आणि त्यावेळेस मला शिक्षक व्हायचं स्वप्न होतं. आणि मी असंच DEDचे फॉर्म भरत असताना औरंगाबाद, जे आज छत्रपती संभाजीनगर आहे, या ठिकाणी 98ला आलो. ज्या बहिणीकडे आलो होतो त्या बहिणीची परिस्थिती गरीब होती. 2-4 दिवस फॉर्म भरून झाल्यानंतर मी रिक्वेस्ट केली का ताई मला शिकायचं आहे, मला इथं थांबायचं आहे. पण तिची गरिबीची एक रूम होती, त्याच रूममध्ये स्वयंपाक, त्याच रूममध्ये तिचं गॅस सिलेंडर, त्याच रूममध्ये तिचं सगळं संसार एका रूममध्ये होता. त्या रूममध्ये मला ठेवणं शक्य नव्हतं. मग त्या ठिकाणी मला एक शहरामध्ये आल्यानंतर एक प्रकार कळाला का रात्रीचे वॉचमॅन असतात. आणि मी डिसाईड केलं का मी जॉब बघन, मी वॉचमॅनचा जॉब रात्री करन, रात्री अभ्यास करन आणि दिवसा मी कॉलेज करन. पण माझी उंची मित्रांनो 40 किलो वजन होतं आणि उंची एकदम कमी होती, मला मिशा पण नव्हते आणि मला वॉचमॅन कोणी ठेवत नव्हतं. पण असाच एक लेबर कॉन्ट्रॅक्ट तो मी एक छत्रपती संभाजीनगरमध्ये रोपळेकर हार्ट केअर सेंटर नामवंत हॉस्पिटल आहे आणि त्यांचा ॲड्रेस भेटला. आणि तिथं गेल्यानंतर रिक्वेस्ट केली होती 15 डिसेंबर 1998ला का मला जॉब द्या. 15 दिवसाच्या ट्रायलला मी ॲज अ वॉचमॅन म्हणून लागलो. मित्रांनो, मी रात्री अभ्यास करून त्यांच्या गाड्या धुतल्या, बाणीकाम केलं, गार्डन झाडून काढलं, कपडे इस्त्री केले, बूट पॉलिश केल्या, सगळे कामं केले. आणि एक विश्वास संपादन केल्यानंतर माझं जर्नी सुरू झाली. मला एक गरज होती एका सहाऱ्याची आणि त्या हॉस्पिटलमुळं मला भेटली. मित्रांनो, मी रात्री तिथं जॉब करायचो, सकाळी 12 वाजेपर्यंत कॉलेज करायचो आणि मला शिक्षक व्हायचं होतं म्हणून मी दुपारून क्लासेस घ्यायचो. पहिल्या वर्षी मी मोफत शिकवले. पण जेव्हा माझ्या क्लासमध्ये विद्यार्थिनी पहिली आली त्यावेळेस कळालं का माझ्यात पण टॅलेंट आहे आणि मी शिकू शकतो. आणि त्याच ठिकाणी मी पेमेंटवर दुसऱ्या क्लासवर जॉब करायला लागलो. असं माझी जर्नी सुरू झाली. हे करत असताना मी BCom केलं. आणि असंच करता करता मित्रांनो, माझं जे स्वप्न साकार झालं ते म्हणजेच माझा BEdला नंबर लागला. BEdला नंबर लागला त्यावेळेस मी खूप खुश झालो होतो. अक्षरशः नाव यादीमध्ये बघितलं ना तर एवढं भारी वाटलं. तर असं वाटायचं कोणीतरी जवळचं असलं ना तर त्यांना पकडून मी रडलो असतो. मित्रांनो, मी एकटाच रडत होतो. त्या गेटच्या बाजूला दोन्ही बाया ओल्या झाल्या होत्या, कारण की स्वतःवर विश्वास होता, अभ्यासावर विश्वास होता, स्वतःच्या कष्टावर, मेहनतीवर विश्वास होता. आणि मला त्या ठिकाणी वाटलं होतं माझे सगळे स्वप्न जागे झाले होते. आता माझा BEdला नंबर लागणार, मला डिग्री भेटणार, मी शिक्षक होणार. माझ्या आईवडिलांनी जे 65-70 वर्षापर्यंत शेतात काम केलं, मी त्यांना शहरात घेऊन येणार, चांगलं घर करणार, त्यांना आरामदायी जीवन देणार.
असं करून मी मित्रांनो B.Ed केलं. A ग्रेडमध्ये मला डिग्री पण मिळाली. डिग्री मिळाल्यानंतर मी ॲप्लिकेशन केलं अनेक ठिकाणी. त्याच वेळेस मला कळलं का इथं डोनेशन लागतं. डोनेशन प्रकार मला माहीत नव्हता. ज्यावेळेस मी विचारलं त्यांना संस्था चालकेला काय प्रकार असतात, जर तुम्हाला ऑप्शन म्हणे आमच्याकडं 100% पगार पाहिजे नसेल तर 7.5 लाख रुपये भरायचे. त्यावेळेस ऐकल्यानंतर 7.5 लाख हा विषय माझ्यासाठी खूप मोठा होता. कारण की ज्या घरामध्ये राहत होते माझे आईवडील ते घर मातीचं घर आहे. दरवाजा म्हणजे आमचा काय, आमच्याकडे खताच्या गोण्या असतात ना त्याचं फाळं हा आमच्या घराचा दरवाजा होता. पाऊस आल्यानंतर घरातले सगळे भांडे कमी पडायचे एवढं घर गळायचं मित्रांनो. आई जी माझी काम करायची तर काम केल्यानंतरही आमच्याकडे जनावरं होते. त्या जनावरांना चारा जेवढं तिचं वजन आहे तेवढं डोक्यावर भारा चारा असायचा तिथं. मग ह्या परिस्थितीचा माणूस लाख रुपये, ज्याच्या घरामध्ये 1,000 रुपयाची वस्तू नाही आहे, तो व्यक्ती लाख रुपये भरू शकतो? नाही मित्रांनो, शक्यच नाही. आणि त्या ठिकाणी मला दुसरा ऑप्शन दिला का तुम्ही 20% अनुदानवर करू शकतात, 2.5 लाख रुपये. ते पण नव्हते. परत एक ऑप्शन दिला, तुम्ही मोफतही शिकू शकतात, 5 वर्ष मोफत शिकवा, आम्ही तुमच्याकडून 1 रुपया घेणार नाही. आमची एक शाळा आहे, तिला 5 वर्षांनी 20% अनुदान येणार. मी विचार केला, माझं शिक्षणाचं एम होतं, माझी गरिबी, माझ्या वडिलांचे स्वप्न, मला माझ्या वडिलांना सगळ्या सुखसोयी द्यायच्या होत्या. आणि त्यावेळेस मला कळलं का आता माझी डिग्री काही कामाची नाही आहे, कारण की मला पैशाशिवाय जॉब लागणार नाही. आणि मित्रांनो त्या ठिकाणी मी डिसिजन घेतला आहे, जी माझी आज डिग्र्या कमावल्या, मी रात्र 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 अभ्यास करून डिग्र्या कमावल्या, ती म्हणजे मी B.Com केलं आहे चांगल्या पोझिशनला, मी M.Com केलं आहे, मी B.Ed केलं आहे. आणि या पोझिशनमध्ये आज माझ्या डिग्रीला पैशाची जोड लागते. आणि त्या ठिकाणी डिसाईड केलं का मला डिग्रीची गरज नाही. मी फुल टाईम क्लासेसमध्ये लागलो. मित्रांनो मी 2005-06 क्लासेसवर काम केलं. 2006ला मी स्वतःचे क्लासेस सुरू केले, चटईवर क्लास सुरू केले, त्याला डेव्हलप केलं. बघता बघता 1 क्लास 2 क्लास असे 3 क्लास केले. पहिली CD-DON गाडी घेतली होती मी. ज्या हॉस्पिटलमध्ये जॉब करत होतो त्यांनाच कळलं, त्यांनासुद्धा आश्चर्य वाटलं होतं, त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं होतं की हा मुलगा 150 रुपयाच्या सायकलवर आलेला होता आणि आज मोटरसायकल घेतोय. पण माझं ते स्वप्न नव्हतं. माझं स्वप्न मोठं होतं. वडिलांचं वय वाढत चाललं होतं. मला अचिव्हमेंट करायची होती. मला लवकर पैसे पाहिजे नव्हते. म्हणून मी 24 घंटे स्वतःला बिझी करून घेतलं होतं. माझी सुरुवातीचे 10 वर्षाचा जर कालावधी बघितला ना मित्रांनो, तर मी रात्री 98 ते 2008 मी नाईट जॉब केला हॉस्पिटलला. आणि 99 ते 2010 मी क्लासेस घेतले. क्लासेस चालूच असताना मित्रांनो मला काय आशा वाटू नाही लागली, कारण की जेवढा पैसा आला तो मेंटेनन्समध्येच जायचा, बचत होत नव्हती. गाडीचे हप्ते, घरामधलं काही कर्ज होतं वडिलांचं, ते कर्ज, असं जे रुटीनमध्ये पैसा चालला होता, आला कसा चालला कसा कळलंच नाही. यातच लग्न झालं होतं. जी मुलगी केली होती ती BSc होती. आणि कुठंतरी वाटलं होतं आपण दोघं मिळून चांगले क्लासेस चालू. पण अशातच माझ्यामध्ये आम्ही एक पार्टनर घेतला आणि त्या पार्टनरना या ठिकाणी बाजूला क्लास टाकला. आणि आमचा 10 वर्ष माझा जो चाललेला प्रवास होता, संघर्षाच्या टॉपला अचिव्हमेंट झाली, मेरिट आलं, ते कोलॅप्स झाला. आणि अक्षरशः मी रस्त्यावर आलो की त्याच वेळेस माझ्या आईवडिलांना डायबिटीस सुरू झाली. त्याच वेळेस माझ्या मिसेसचे हेल्थ इश्यू सुरू झाले. त्यावेळेस मला एक मुलगा जन्माला आला. त्या मुलाची परिस्थिती अशी होती का दवाखान्यात नेण्यासाठी आमच्याकडे पैसे पण नसायचे. जे लोकांच्या इथं मी जॉब केला होता हॉस्पिटलला, त्यांच्या घरी जाऊन मी ट्रीटमेंट करायचो, एवढी वाईट परिस्थिती होती. आणि एक वेळ अशी आलेली होती आमच्याकडं का मित्रांनो की घर भाडं हे 3-4 महिने टकलं. त्याच्यानंतर घरामध्ये सामानाला पैसेही नसायचे, आईवडिलांच्या मेडिसिनला पैसे नसायचे. आणि अशीच एक दिवाळी आमच्याजवळ आलेली होती. आणि त्या दिवाळी कशी साजरी करायची हा विषय होता, कारण सगळ्यांना माझ्याकडनं अपेक्षा होत्या. आणि त्याच वेळेस जो शिक्षक होता, जो 10 वर्ष शिक्षक शिकवत होता, ज्यांची आयडेंटिटी झाली होती ॲज अ टीचर, लोक गुरुजी म्हणायचे, गुरु म्हणायचे, सर म्हणायचे. आणि त्यावेळेस पेट्रोल भरण्यासाठी माझ्या खिशात 10 रुपये असायचे. त्यावेळेस मी पेट्रोल पंपावर विचार करायचो की मला जर कोणी बघितलं तर, मित्रांनो जर ओळखीचा व्यक्ती असेल तर त्याला बाजूला जाऊन द्यायचो आणि मग मी तिथे पेट्रोल भरायचो. ही वेळ आलेली होती. आणि अशातच मला 2010ला मी एक सस्यपालन व्यवसाय केला होता. चला याच्यातून तरी काहीतरी भेटन. आणि त्या सशांना घास टाकण्यासाठी जो व्यक्ती यायचा त्या व्यक्तीनं मला डायरेक्ट सेलिंग दाखवलं होतं. 2010ला एक सूट भेटायचं मित्रांनो. प्रोडक्ट त्यावेळेस मी नवीन होतं, मला माहीत नव्हतं, नवीनच होतो. 7,000ला एक सूट विकायचा. आणि मोटिवेशनमध्ये मी मित्रांनो 10% पैसे काढून त्याच्यात गेलो आणि सुरुवात केली. आणि बघता 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 थोडीफार अचिव्हमेंट व्हायला लागली. सक्सेस पाहिजे नव्हतं. आणि सक्सेसच्या अगदी जवळ आल्यानंतर ती कंपनी बंद झाली. आणि ज्या ज्या लोकांचे पैसे दिलेले होते त्या लोकांना भेटल्यानंतर, त्यांची अवस्था बघितल्यानंतर मित्रांनो
मला असं वाटलं का मी काहीतरी चुकीचं काम करतोय आणि डिसाईड केलं होतं डायरेक्ट सेलिंग मी जन्मात आता कधीच करणार नाही. आणि मित्रांनो, मी कंस्ट्रक्शन फील्डमध्ये उतरलो. मी इन करणं बंद केलं होतं. मी प्लास्टिकच्या चपला घालायचो आणि त्या ठिकाणी डिसाईड केलं मी कष्ट करन पण पैसे कमवून, पण मी असं मार्केटिंग काही करणार नाही. आणि असंच करता करता हेल्थ इश्यू वाढत चालले आणि मला स्वतःला पण डायबिटीज झाली. 2013ला मला डायबिटीज झाली मित्रांनो. आणि अक्षरशः घरामध्ये मी सांगू शकत नव्हतो, कारण की करता पुरुषाला जर काही आजार झाले तर त्याची जबाबदारी बाकीच्यांची कोण घेणार. आणि म्हणून मित्रांनो, मी एकटाच बाथरूममध्ये जाऊन पण रडायचो, पण सांगू शकत नव्हतो. अशाच परिस्थितीमध्ये निगेटिव्ह असलेला व्यक्ती अजून संघर्ष वाढत गेला. मिसेसचे हेल्थ इश्यू वाढत चालले आणि आई वडिलांचे डायबिटीज, मिसेसला जॉईंट पेन, ॲसिडिटी, मायग्रेन आणि मग स्वस्त गोळ्या पेन किलर खाऊन खाऊन मिसेसला किडनी स्टोन झाले होते. आणि जेव्हा किडनी स्टोन झाले तर ऑपरेशनला पैसे नव्हते. आम्ही गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी घेण्याचा निर्णय घेतला. सगळं प्रोसेस केल्यानंतर माझ्याच अपार्टमेंटमध्ये एक मित्राची साली किडनी स्टोनमध्ये एक्सपायर झाली आणि त्या ठिकाणी मिसेस म्हणली की मला किडनी स्टोनचं ऑपरेशन नाही करायचं. आणि असंच मी फेसबुक चालत असताना मला एक व्हिडिओ दिसला आणि तिथं सांगितलं होतं का 10 mm किडनी स्टोन निघला आहे. आणि म्हणून तो व्हिडिओ चेक केला. त्या मॅडमचा व्हिडिओ चेक केला तर त्यांचा अजून एक व्हिडिओ मला दिसला, तो म्हणजे मर्सडीज लॉन्च करण्यात. ज्यावेळेस त्यांची मर्सडीज डिलिव्हरीचा फोटो बघितला तर एकदम माझी डोळे त्या मर्सडीवर खळले मित्रांनो. मी किती वेळेस रिपीट त्यांना बघितलं, त्यांची व्हिडिओ ऐकले आणि असं वाटलं का काय कारण आहे. तर माझी पहिली नीड होती ते म्हणजे मिसेसचा किडनी स्टोन. मी कॉल केला आणि त्यांनी सांगितलं पुण्याला येतात का, पण पुण्याला यायलाही पैसे नव्हते. एक मित्र आहे माझा रामेश्वर गायकवाड, तो शिक्षक आहे, तो शाळेवर लागला, त्याला पगार पण चांगला आहे. त्याचीच गाडी, त्याचंच पेट्रोल आणि त्यालाच घेऊन आलो मित्रांनो. मला विश्वास वाटत नव्हता का ती मर्सडीज त्या मॅडमचीच आहे का. आणि आल्यानंतर मित्रांनो पुण्यामध्ये आम्ही पाईन सिटी मॉलमध्ये भेटल्यानंतर ज्यावेळेस त्या मॅडमला बघितलं, त्यांची मर्सडीज बघितली तर अक्षरशः विश्वास वाटत नव्हता. आणि जेव्हा त्यांचं स्टेटमेंट बघितलं प्रत्येक महिन्याचं 4-5 लाख रुपयाचं, तर कुठंतरी वाटलं का आता आपल्याला काहीतरी आशेचा किरण निर्माण झाला आहे. आणि मित्रांनो प्रोडक्ट घेतले, प्रोडक्ट वापरले मिसेसना आणि आता काम करायचं. मार्केटिंगचा अनुभव निगेटिव्ह, घरामध्ये वाद सुरू झाला का परिस्थिती वाईट असताना प्रोडक्ट कुठून आणले. आणि ह्याच परिस्थितीमध्ये मॅडमचा परत कॉल आला आणि त्यांनी सांगितलं का सर तुम्हाला जर प्रोडक्ट कसे वाटले, प्रोडक्ट वापरून मिसेसला भारी वाटले आणि त्या ठिकाणी डिसिजन घ्यायचं काम कसं करायचं. पण माझा अनुभव फेल होता, मी मार्केटमध्ये फेल होतो. मार्केटमध्ये आयडेंटिटी माझी निगेटिव्ह झालेली होती. 1 नाही 2 नाही, मी 3-4 कंपन्यात प्रयत्न केलेला होता. आणि त्या ठिकाणी सांगितलं का आपल्याकडं तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर एक एज्युकेशन सिस्टम आहे. तो एज्युकेशन सिस्टम जर तुम्ही फॉलो केला तर 100%. विचार होता का एवढ्या वर्ष मी क्लासेस घेतले, मी लेक्चरर म्हणून काम केलं, मी शाळेवर काम केलं, मी क्लासेस घेतोय, मी लोकांना शिकवतो, आता काय शिकायचं आहे. वयाच्या 40 वर्षापर्यंत माझं आजची जर्नी होता का असं वाटत होतं की माझा जन्म फक्त गरिबीमध्येच काटकसर, ॲडजस्टमेंट आणि ट्रेस, टेन्शन या सर्व गोष्टी फक्त माझ्याशी डेली होत्या माझ्याशी. आणि त्यामुळं सुख नावाचा शब्दच नाही. आता जगायचं तर फक्त मुलांसाठी. एक इन्सिडेंट मित्रांनो माझ्या लाईफमध्ये खूप मला पेटवून गेला की जेव्हा माझे मुलं खूप हुशार आहे, मला हाऊस होती इंग्लिश मिडियममध्ये शिकवायची. ज्यावेळेस मुलं मला फीसचे नोटीस दाखवायचे ना तेव्हा मी चिडचिड करायचो, भांडायचो, राग यायचा मला, शाळेत जाऊन भांडणं करायचो. आणि अशाच वेळेस जेव्हा माझा मुलगा 10वीला होता, CBSEमध्ये टाकला, त्याचा फॉर्म भरायची वेळ आलेली होती आणि लॉकडाऊनच्या आधीपासून माझी फीस बाकी होती. निमित्त दाखवलं होतं लॉकडाऊन. 2.5 लाख रुपये 2 मुलांची फीस होती आणि शाळेनं आत टाकलेली होती का 2.5 लाखापैकी तुम्हाला 50,000 रुपये भरल्याशिवाय देणार नाही. आणि मुलाला अक्षरशः 1.5 घंटे शाळेमध्ये बाहेर उभं केलं. तो त्याच्या आईला सांगत होता, मुलगा डसडसा रडत होता आणि रडत असतानाही त्याला माहीत नाही का माझे वडील घरामध्ये आहे. पण जेव्हा मुला रडत होता त्यावेळेस मला असं वाटलं होतं की माझी एवढी गरीब परिस्थिती असताना, माझी परिस्थिती एवढी वाईट असताना, माझ्या हातात नव्हतं मी कोणाच्या घरात जन्माला यायला पाहिजे, पण एवढी गरिबी असताना मी जर 2 मुलांना जन्म घातला आहे आणि त्याची एवढी पण क्षमता नाही की मी त्यांची फीस पेड करू शकतो आहे. जेव्हा तिकडं मुलगा रडत होता त्यावेळेस माझा आतमध्ये काळीज असं जळत होतं मित्रांनो. आणि त्या ठिकाणी डिसिजन घेतला का मला काहीतरी करायचं. लगेच मॅडमला कॉल केला, मॅडम मला करायचं आहे. आणि ज्यावेळेस परत मी भेटायला आलो, ज्यावेळेस मी महागुरू डॉक्टर अशोक तोडमल सरांना भेटलो, त्यावेळेस माझा डायरेक्ट सेलिंगबद्दलचा टोटल निगेटिव्ह अनुभव निघाला. आणि सरांनी मला जे काय माझ्या कर्माचं नॉलेज दिलं आहे, माझी स्टोरी ऐकल्यानंतर स्टेबल केलं आहे का सर होऊ शकतात का तुमचे काहीतरी पुण्यकर्म ओपन झाले म्हणून तुम्ही मला भेटले. जर तुम्ही 3 वर्ष
आम्ही सांगतो त्या सिस्टमनं वर्किंग केलंय तर तुमची गरिबी तोडू शकतात. मला फक्त माझ्यावर 11 लाखाचं कर्ज झालेलं होतं. मुलांची 2.5 लाख फीस, 8.5 लाख रुपये इन्स्टंट देणं होतं आणि हे मला पहिल्यांदा मुक्त व्हायचं होतं. आणि सुरुवात केली मित्रांनो, डेलीवर यूट्यूब चॅनलला जायचो, कारण की सरांनी सांगितलं होतं जेही 1000 तास स्टडी करणार, ऐकणार, जर तो करोडपती नाही झाला तर मी इंडस्ट्री सोडू शकतो. तेच मनामध्ये शब्द घेतले आणि यूट्यूबला जायचो, स्टडी करायचो आणि तीच ॲक्टिव्हिटी करायचो. ट्रेनिंग, मीटिंग, सरांचं कोणतेही गोष्ट यूट्यूबची असेल, झूमची असेल किंवा प्रत्यक्ष हॉलमध्ये असेल, अटेंड करत गेलो मित्रांनो. पहिला 10 महिने आमच्यासाठी खूप संघर्षाचे झाले. का? कोणी विश्वास ठेवायला तयारच नव्हतं. आयडेंटिटी काय झाली होती, लोकांना जर कॉल केलं तर ते म्हणायचे हा चेन जोडतो, हा मेंबर बनवतो. लोक आमचा फोन पण उचलत नव्हते. जवळचे मित्र जे मला ATM म्हणायचे माझे क्लासेस असताना, ते मित्र माझा कॉल पण उचलत नव्हते. अशा सिच्युएशनमध्ये आम्ही काही अनोळखी लोकांना प्रोडक्ट दिले आणि त्या लोकांचे रिव्ह्यू घेतले. जेव्हा त्यांनी आम्हाला चांगले रिव्ह्यू गेले त्याच लोकांना भेटत गेलोय मित्रांनो. असे मी 20, 30, 40, 50 लोकांना प्रोडक्ट दिले. त्याच्यापैकी 4-5 लोकांना सोबत घेतलंय आणि माझी जर्नी सुरू झाली. 10 महिने मला खूप संघर्ष करावा लागला, पण 11व्या महिन्यात 100% लॉकडाऊन असताना ह्या सिस्टममधले जे काही हाऊस बोनस अचिव्हर झालो आणि महिन्याचं पेमेंट 2,44,00,000 मित्रांनो. तिथून पुढे 4 महिन्यामध्ये अशी काय ताकद लावली, 11 लाखाचं कर्ज नील केलंय. तिथून पुढे अजून 4 महिन्यामध्ये अशी काय ताकद लागली मित्रांनो, की आज 27 लाखाची 11 लाखाचं डाऊन पेमेंट करून मी हॅरियर गाडी पण घेतली आणि सिस्टमला सरेंडर झालो. माझी प्रगती बघता बघता ज्या लोकांना विश्वास नव्हता ते लोक विश्वास ठेवायला लागले. बघता बघता माझ्या ग्रुपमध्ये लोकांचं 50,000, 1 लाख इन्कम यायला लागलं. त्यांच्या पण कार यायला लागले. 1 कार, 2 कार, 3 कार, अशा ग्रुपमध्ये आजपर्यंत 8 कार आलेल्या आहे. आणि जे काही 10 बाय 10चं रूम पण घेऊ शकत नव्हतो ना, याच छत्रपती संभाजीनगरमध्ये टॉप एरियामध्ये 3 BHK फ्लॅट झाला 30व्या महिन्यामध्ये. 4-5-6 लाखाचं सोनं पण झालं. मिसेसला 13 वर्ष बाजाराचं मंगळसूत्र घालत होत्यात. आज दोघं मिळून 4-5 लाखाचं सोनं पण झालंय. एवढंच नाही मित्रांनो, आज सांगायला प्राऊड वाटतंय, कधी विचार नव्हता केला का मी करोडपती होणार. कर्जच नील होतं की नाही होतं, फक्त रेकॉर्ड झालं. ESI एज्युकेशन सिस्टम फॉलो करत गेलो आणि 43व्या महिन्यामध्ये जे गरिबीचं लेबल होतं ना, मिडल क्लासचं लेबल होतं ना मित्रांनो, ते फाडल्या गेलं. 43व्या महिन्यामध्ये आमचं इन्कम झालं होतं 1,97,000 रुपये. आणि जो व्यक्ती 10,000 रुपये महिन्याने काम करत होता, कारण की मी एक काम नव्हतं करत, अनेक कामं करत होतो, तर त्या हॉस्पिटलमध्ये 2013ला माझा जो जॉब होता तिथं महिन्याचं पेमेंट 10,000 होतं आणि आमचं जानेवारी 2024ला एका महिन्याचं पेमेंट आहे 5,07,000 रुपये. विचार करा एका दिवसाचं पेमेंट किती येतं मित्रांनो. जो व्यक्ती महिन्याला 10,000 रुपये कमवत होता तो व्यक्ती दिवसाला 17,000 ते 18,000 रुपये कमायची. ज्या मुलाचा कधीच बड्डे झाला नाही ना, त्या मुलाच्या बड्डेच्या दिवशी आपण मर्सडीची डिलिव्हरी पण करणार आहे. जी मर्सडीज आपण बुक केली मित्रांनो 72 लाखाची. हा माझा पॉवर नाही आहे, या सिस्टमचा पॉवर आहे. मी माझ्या मिसेसला आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबिका मकबरा आहे, पाहण्याजोगं खूप काही आहे, मी तो पण दाखवला नव्हता. पण या सिस्टमचा पॉवर आहे मित्रांनो, का आज डोमेस्टिक 5-6 टूर झाले बाय प्लेन आणि आज मलेशिया, सिंगापूर ह्यासारख्या रिच कंट्रीमध्ये पण टूर झाला आणि तिथं आम्हाला क्रूजवर 4-4 दिवस राहायचं बी जे भाग्य भेटलं आहे, हा जो एन्जॉय भेटला आहे, त्याचं कारण फक्त एज्युकेशन सिस्टम आणि सनेजचे प्रोडक्ट्स. माझा डायरेक्ट सेलिंगवरून विश्वास उडाला होता. मला असं वाटलं का आज कोणतीच कंपनी टिकत नाही, कोणतीच कंपनी. प्रत्येक ठिकाणी एक तर प्रॉडक्टचे प्रॉब्लेम्स असतात, कधी लीडरचे प्रॉब्लेम असतात, कधी कंपनीचे मालकच प्रॉब्लेमॅटिक, काही ना काही समस्या आल्या. प्रत्येक ठिकाणी माझा वापर होण्यात आला. पण हीच एक सनेज कंपनी अशी भेटली का जी कस्टमरची केअर करते. खऱ्या अर्थाने जे भाग्य काय असेल तर मी डॉक्टर अशोक तोडमल सरांच्या अंडरमध्ये डेव्हलप होते, सरांच्या गाईडलाईनमध्ये डेव्हलप होते. आज सरांच्या विचारामुळे माझ्या घरामध्ये, माझ्या मुलांमध्ये, माझ्या आईमध्ये कल्चर निर्माण झाले. माझी परिस्थिती जी गरिबीची परिस्थिती तुटली त्याचं एकमेव कारण अशोक सरांचे एज्युकेशन, अशोक सरांची एज्युकेशन सिस्टम म्हणजे ESES आहे. तर मित्रांनो मला एकच मेसेज द्यायचा आहे. आज ही माझी जी स्टोरी ऐकलेली असेल, एक सामान्य घरातला व्यक्ती, एका झोपडीतला व्यक्ती जर एक लक्झरियस फ्लॅटमध्ये जातोय, एक लक्झरियस गाडी मेंटेन करतोय, त्याच्या मुलांना एक लक्झरियस शाळा कॉलेजमध्ये एंट्री देतोय आणि त्याचेच स्वप्न नाही तर माझ्यामुळं आज शेकडो लोकांचे स्वप्न पूर्ण होत आहेत, तर त्याच्या पाठीमागं एक विचार आहे, एक एज्युकेशन सिस्टम आहे, एक कंपनी आहे आणि ती कंपनी म्हणजे सनेज कंपनी. तर या सगळेजण बघा, प्रोडक्ट बघा
आणि ESI एज्युकेशन सिस्टमला फॉलो करा, सनेजचे प्रोडक्ट वापरा आणि 100% या ठिकाणी सनेजसोबत जर आले, जसं माझं जीवन बदललं तसं तुमचंही जीवन बदलू शकतं. ओके, थँक्यू. विश यू हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस.